जास्त विचार करणे सोडा. जास्त विचार केल्याने तुम्ही नेहमी तुमच्या भूतकाळातील चुकांवर जास्त लक्ष केंद्रित करता. तुमच्या चुका, समस्या आणि कमतरतांवर लक्ष केंद्रित केल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. अतिविचार केल्याने तुम्ही एका दुष्टचक्रात अडकता, ज्यापासून दूर जाणे कठीण होते. ते तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम करते आणि तुम्ही तुमची मनशांती गमावून तुम्ही अतिविचार करण्यास प्रवृत्त होता. अतिविचार केल्याने तुमच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेत अडथळा येतो, कारण त्यामुळे तुम्ही समस्येवर लक्ष केंद्रित करता आणि अशा परिस्थितींची कल्पना करता ज्या गोष्टी तुमच्यासोबत कधीही घडू शकत नाहीत. अतिविचार केल्याने आयुष्यात एखादा चांगला निर्णय घेणे देखील राहून जाते. जेव्हा तुम्ही अतिविचार करणारे असता तेव्हा जीवन मरणाच्या परिस्थितीसारखे वाटू शकते. अतिविचारामुळे तुम्हाला कधीही चांगला निर्णय घेण्यास मदत होणार नाही. जर तुम्ही जास्त विचार करणारे असाल तर तुम्हाला झोपेच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, कारण जेव्हा तुमचे मन शांत नसते तेव्हा तुमचे शरीर तुम्हाला झोपू देत नाही. प्रत्येक गोष्टीवर विचार करणे आणि ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नसते त्याबद्दल सतत काळजी करणे यामुळे झोपेचे तास कमी होतात. जास्त विचार केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता बिघडते. दीर्घकाळ जास्त विचार केल्याने कॉर्टिसोल प्राथमिक ताण संप्रेरक वाढतो, ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. सतत मानसिक ताणामुळे मानसिक थकवा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. जास्त विचार केल्याने दीर्घकाळ मेंदूवर ताण आल्याने मेंदूची स्मरणशक्ती आणि शिकण्यासाठी जबाबदार असलेला भाग खराब होऊ शकतो. अतिविचार केल्याने शरीरावरील ताण वाढून वारंवार डोकेदुखी आणि स्नायूंमध्ये घट्टपणा यासारख्या समस्या उद्भवतात. सतत मर्यादेपेक्षा जास्त विचार केल्याने मानसिक थकवा अनेकदा शारीरिक थकवा निर्माण करतो. जास्त विचार केल्याने तणावाच्या प्रतिसादामुळे पचनक्रिया दबून जाऊ शकते, ज्यामुळे अस्वस्थता किंवा इतर पचन समस्या उद्भवू शकतात. अतिविचार आणि त्यामुळे येणारा तणाव शरीराच्या संरक्षणात्मक शक्तींना कमकुवत करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. जास्त विचार केल्याने वाढलेली उच्च कॉर्टिसोल पातळी शरीरात इन्सुलिनला ब्लॉक करू शकते आणि रक्तातील साखर वाढवू शकते. जास्त विचार केल्याने मानसिक थकवा जाणवतो. मानसिक थकव्यामुळे खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष होते, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. अतिविचार केल्याने तुम्ही एकाच गोष्टीबद्दल वारंवार विचार करत राहता, परंतु त्यामुळे कोणतेही साध्य किंवा प्रगती होत नाही. अतिविचार केल्याने तुम्हाला साधे निर्णय घेण्यासही संघर्ष करावा लागतो, कारण तुम्ही स्वतःवर शंका घेत राहता आणि चुकीचे निर्णय घेण्याची चिंता करत राहता. जास्त विचार केल्याने तुम्ही छोट्या गोष्टींकडे जास्त लक्ष देता आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकता, ज्यामुळे तुमची कामे आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतात. अतिविचार केल्याने तुमचा आतील आवाज तुमच्यासाठी अनेकदा वाईट असतो. तुम्ही सतत टीका करता आणि अशा गोष्टींसाठी स्वतःला कमी लेखता ज्या कदाचित तुमच्या चूक नसतील. अतिविचार केल्याने तुम्ही केलेल्या भूतकाळातील चुकांबद्दल किंवा गमावलेल्या संधीबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही. जास्त विचार केल्याने तुमचे शरीर ताणतणाव आणि तणावग्रस्त होऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखी, स्नायू दुखणे किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जास्त विचार केल्याने तुम्ही एखादे काम केले तर ते चुकीचे होईल या भीतीने तुम्ही ते काम पुढे ढकलता. तसेच आयुष्यातील काही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. अतिविचार केल्याने तुम्हाला तुमच्या निवडी शोधण्यासाठी किंवा तुमच्या निवडींबद्दल चांगले वाटण्यासाठी
तुम्ही अनेकदा इतरांचे मत विचारात घेता. तुम्ही स्वतःसाठी नवीन काहीतरी करण्याचे ठरवता आणि ते पूर्ण न झाल्यास तुम्हाला निराशा वाटते. अतिविचार केल्याने कधीकधी तुम्ही परिस्थिती किंवा तुमची कामे पूर्ण टाळता, कारण तुम्हाला ते चुकीचे होण्याची भीती असते. या सर्व अतिविचारांमुळे तुमचे मन थकून जाते, ज्यामुळे लक्ष केंद्रित करणे किंवा इतर गोष्टींचा आनंद घेणे कठीण होते. जास्त विचार केल्याने उच्च रक्तदाब होतो. जर तुम्ही सतत जास्त विचार करत असाल तर असे केल्याने तुमची मनशांती हिरावून घेतली जाईल. यामुळे तुमच्या मनावर ताण येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा रक्तदाब आणखीन वाढू शकतो आणि तुम्हाला स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. जास्त विचार म्हणजे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे आणि तुम्ही धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ शकता, ज्यामुळे तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जास्त विचार केल्याने तुमची भूक कमी होईल. थोड्या वेळासाठी जास्त विचार केल्यानेही भूक कमी होऊ शकते, कारण ते तुमचा मेंदू व्यस्त ठेवते आणि मेंदूला तुम्हाला भूक लागली आहे किंवा तुमची जेवणाची वेळ झाली आहे असा सिग्नल जाऊ देत नाही. जर तुम्ही जास्त विचार केल्यामुळे तणावात असाल तर तुम्ही जेवू शकत नाही किंवा जास्त खाऊ शकत नाही. दोन्ही सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. जास्त विचार केल्याने मेंदूची रचना आणि कनेक्टिव्हिटी बदलते, ज्यामुळे मूड सतत बदलत राहतो. त्यामुळे चिंता, ताण आणि नैराश्य यासारखे मानसिक आजार होऊ शकतात. शिवाय एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची तुमची क्षमता कमी होऊ शकते आणि तुमच्या समस्या सोडवण्याची तसेच निर्णय घेण्याची शक्ती प्रभावित करू शकते. जास्त विचार केल्यामुळे येणारा ताण तुमच्या पचन आरोग्यावर परिणाम करू शकतो, कारण त्यामुळे पोटात रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. जास्त विचार केल्यामुळे येणारा ताण यामुळे जठराच्या समस्या आणि आतड्यांचे आजार होतात. जास्त विचार केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि तुम्हाला ॲलर्जी, संसर्ग आणि इतर आजारांचा धोका वाढतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.